राजा कसा असला पाहिजे हे लोक निवडून देतात, पण हिंदू लोक जर मतदानाला गेलेच नाहीत तर राजा कोण येणार? तो म्हणजे मुस्लिमांचे तळवे चाटणारा. असं काल कालीचरण महाराज संभाजीनगर येथे सभेत बोलले. त्याचबरोबर मराठा आरक्षणावर बोलत असताना त्यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख राक्षसाचा केला. तुम्ही जर डाळ, तांदूळ आणि टमाट्याचे भाव कमी होण्यासाठी जर मतदान करत असाल तर तसलेच शेंबडे शुंबडे राजा गादीवर बसणार, तुम्हाला चॉकलेट देणार, असं वक्तव्य कालीचरण महाराज यांनी काल संभाजीनगर येथे झालेल्या सभेत केलं. आता कालीचरण महाराजांच्या बोलण्याचा काय परिणाम होणार आणि याचा फायदा कोणाला होणार हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. काल संभाजीनगर येथे विशाल हिंदू धर्मजागरण महासभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलत असताना कालीचरण महाराजांनी आमचं काम आहे राजनीतीचं हिंदुत्वीकरण करणं, जसं मुस्लिम समाजाचं काम आहे राजनीतीचं इस्लामीकरण करणं, तसंच आमचं स्पष्ट टार्गेट आहे देशाला हिंदू राष्ट्र बनवणं. टार्गेट कंप्लीट करायचं असेल तर आपली प्रत्येक लाथ ही टार्गेटच्या तोंडावर बसली पाहिजे. हिंदू लोक टमाट्याचे भाव कमी व्हावे, तेलाचे भाव कमी व्हावे, पेट्रोलचे भाव कमी व्हावे यासाठी मतदान करत असतील आणि काही लोक मतदानासाठी बाहेरच पडत नाहीत, मात्र या उलट मुस्लिम लोक हे मतदानासाठी बाहेर पडतात आणि मग काही मुस्लिम दार्जिने लोक मुस्लिमांना खुश करण्यासाठी विविध योजनांचे प्रलोभन देतात. या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलेलं आहे. तसेच कालीचरण महाराज मराठा आरक्षणावर बोलत असताना ते म्हणाले की हे जातीपातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाहीत, तर हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला हा राक्षस आहे, राक्षस. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांनी कोणत्याही नेत्यावर बोलणं टाळलेलं असताना त्यांच्यावर टीका करणाऱ्या कालीचरण महाराजांमुळे आता नवीन वादाला तोंड फुटलंय. याचा फायदा कोणाला होणार, महायुती की महाविकास आघाडी? तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.